नमस्कार, मी ओटी सर. शिक्षक पात्रता परीक्षा TET 2025 तारीख तुम्हा सर्वांना माहीत असेल 23 नोव्हेंबर 2025 आणि TET आपल्या सर्वांसाठी एक नाक वाचवण्याचा प्रश्न झालेला आहे. मी ओटी सर. ही जी काही परीक्षा आहे, मग ते जुने गुरुजी असो, नवीन गुरुजी असो, कोणतेही गुरुजी असो, कारण की प्रत्येकाला कन्फ्युजन आहे. 2001 पासूनच्या शिक्षक वाचणार नाही, 2005 पासून लागणारा वाचणार नाही, 2010 पासून लागणार नाही, 2013 पासून जो लागला त्याला पण द्यावा लागेल. मी तर म्हणतो ज्यांनी फॉर्म भरलाय त्या सर्वांनाच पास करणे आहे. आणि का करणे नाही आहे, आम्ही जेव्हा शिक्षक त्या सर्व विद्यार्थ्यांना काय करतो, पास करवतो. मग स्वतःच पास का नाही व्हायचं? तर शिक्षक पात्रता परीक्षा TET जी 23 नोव्हेंबर 2025 ला झालेली आहे. फॉर्म भरणं सुरू असेल. फॉर्म भरणं समजा तुमचं फॉर्म भरून झालं असेल तर मग काही अडचण नाही आहे. तर आपण बघूया बालमानसशास्त्र, अध्यापनशास्त्र आणि नक्की सांगतो ओटी सरांसोबत जर तुम्ही असले तर बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र यापैकी 30 पैकी 30 गुण मिळवण्यासाठी तुम्हाला कोणी थांबवणार नाही. मी तुम्हाला असं कधीच म्हणणार नाही की तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, काहीच करू नका. कारण ओटी सरांचा स्पष्ट मत आहे, पहिले इस्तेमाल करो फिर विश्वास करो. तर चला आपण अगदी वेळ न वाया घालवता आपण सुरुवात करूया. आज आपण बघूया 30 प्रश्न, असे 30 प्रश्न जे आलटून पालटून प्रत्येक परीक्षेत येतात आणि या वर्षी येण्याचे पूर्ण चान्सेस आहेत. तर नो मोठ्या मोठ्या बाता, आपण काय करूया, डायरेक्ट सुरू करूया. औपचारिक शिक्षणाची सुरुवात. आता इथं काय म्हटलेलं आहे, औपचारिक शिक्षणाची सुरुवात करण्यासाठी बालकाचे योग्य वय कोणते. आता इथं आपण बघूया की दोन गोष्टी येतात की औपचारिक शिक्षक आणि अनौपचारिक शिक्षण. आता अनौपचारिक शिक्षण तर कुठेही मिळतो आणि जन्मापासूनच अनौपचारिक शिक्षण सुरू होते. पण आपण गोष्ट कोणती करत आहोत, औपचारिक शिक्षणाची. तर औपचारिक शिक्षणाची सुरुवात करण्यासाठी बालकाचे योग्य वय कोणते, तर त्याला उत्तर आहे त्याचे वय पाहिजे एकूण 6 वर्षे. समजा दादू 6 वर्ष नसला तर जे काही गुरुजी आहेत त्यांना माहीत आहे काय, UDAS प्लस मध्ये अजी डाटाच घेत नाही जी. 31 डिसेंबर पर्यंत त्याला कंप्लीट करणेच आहे जी. तर त्याची औपचारिक शिक्षणाची सुरुवात कोणती असते, 6 वर्षे. त्यानंतर आपण पुढला प्रश्न बघूया. पुढला प्रश्न काय म्हणत आहे की प्रभावी शिक्षण प्रभावी होते जर काय, जर. तर इथं प्रश्नामध्ये ऑप्शन दिलेले आहेत. आपल्याला 4 ऑप्शन येतीलच, 4 पैकी आपल्याला एक करायचं आहे. आणि अजून एक सांगतो, आपण सर्व गुरुजी आहोत, आपल्याला कोणीही काही शिकवू शकत नाही. इव्हन हा ओटी सुद्धा तुम्हाला काहीच शिकवू शकत नाही. गरज काय आहे, तर फक्त टेक्निक जाणून घ्यायची, कसे प्रश्न येतात आणि कसे त्याला अटेम्प्ट करायचे. तर शिक्षण प्रभावी होते त्यासाठी आपण काय करूया, 4ही ऑप्शन आपण बघून घेऊया. वर्गात प्रत्यक्ष सूचनांचा उपयोग केला तर. ठीक आहे जी, वर्गात प्रत्यक्ष सूचनांचा उपयोग केला तर. ठीक आहे. दुसरं आहे, वर्गात शिक्षकांनी निर्देशित पद्धतीचा उपयोग केला तर. चला, हे सुद्धा ठीक आहे. शिक्षकांनी निर्देशित पद्धती आणि प्रत्यक्ष सूचनांच्या दोन्हीचा उपयोग केला तर. अरे वा, व्हेरी गुड. इथं प्रत्यक्ष सूचना सुद्धा आलेला आहे आणि निर्देशित पद्धती सुद्धा आलेला आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. चौथा आपण बघूया, विद्यार्थी केंद्रित सूचना व आंतरक्रियात्मक पद्धतीचा उपयोग केला तर. आता खरी गंमत इथं आहे, आपण शिक्षक आहोत किंवा आपली जी शिक्षण पद्धती आहे ही खरं तर विद्यार्थी केंद्रित आहे. त्यामुळे याचा जो खरा उत्तर होईल तो खरा उत्तर होईल विद्यार्थी केंद्रित सूचना व आंतरक्रियात्मक पद्धतीचा उपयोग केला जात असेल तर. पुन्हा पुन्हा सांगतो दादूंनो, आपल्याला सर्व काही येते, फक्त टेक्निक माहीत असते. आपली शिक्षण पद्धती विद्यार्थी केंद्रित आहे आणि TET जर पास करायचे असेल तर ज्या गोष्टी विद्यार्थ्यांच्या हिताच्या आहेत, सकारात्मक आहेत, तोच आपला योग्य पर्याय असतो. ठीक आहे. पुढला प्रश्न आपण घेऊया, बहुश्रेणी. बहुश्रेणी क्या बात है.
बहुश्रेणी अध्यापन म्हणजे काय? बहुश्रेणी, अरे बाप रे, बहुश्रेणी. हा ठीक आहे. तर बहुश्रेणी काय म्हणजे मल्टीग्रेड. तर बहुश्रेणी अध्यापन म्हणजे रिकामी जागा होय. एक विद्यार्थी एकाच वेळी एकापेक्षा अधिक वर्गात उत्तीर्ण होऊ शकतो. असं तर होतच नाही जी. होतो का? एकच विद्यार्थी एकाच वेळी एकापेक्षा अधिक वर्गात उत्तीर्ण होते का? होऊच शकत नाही. एका शिक्षकाला एकाच वेळी एकापेक्षा अधिक वर्गातील विद्यार्थ्यांना शिकवावे लागते. बरोबर आहे गुरुजी. आम्ही समजा 1 ते 4 गुरुजी असू तर पहिली, दुसरी, तिसरी, चौथी. 1 ते 5 असू तर 1 ते 5. 6 ते 8 असू तर 6 ते 8. म्हणजे आम्हाला काय करावं लागते? एकाच वेळी एकापेक्षा अधिक वर्गातील विद्यार्थ्यांना शिकवावे लागते. ठीक आहे, आतापर्यंत थोडासा ठीक आहे. त्यानंतर वर्गानुसार शिकविण्याला अर्थ नसतो. अरे असं कसं असते? वर्गानुसार जे शिकविण्याला अर्थ नसेल तर मग आपण वर्गवार कसा शिकवतो? हा तर आहेच नाही. आता जेव्हा 2 नाही आहेत आणि एकच आहे म्हणजे वरील सर्व होणारच नाही. याचा अर्थ आपला बरोबर उत्तर येईल, एका शिक्षकाला एकाच वेळी एकापेक्षा अधिक वर्गातील विद्यार्थ्यांना शिकवावे लागते. बरोबर आहे की नाही ताई? बरोबर. त्यानंतर आपण पुढल्या प्रश्नांकडे जाऊया. भावनात्मक इमोशनली स्थिर किंवा संतुलित विद्यार्थी, त्याची क्वालिटी सांगायची आहे. कसं असते, गुण काय आहे त्याच्या? भावनात्मक जो स्थिर असेल किंवा संतुलित असेल. आता तुम्ही काय करायचं? 4 ऑप्शन वाचायचे, कारण की 4 मधूनच एक उत्तर आहे, 5वं तर आहेच नाही. तर मग काय करायचं? 4ही वाचून घ्यायचं आणि जे बरोबर उत्तर असेल ते पटापट कमेंट बॉक्समध्ये लिहायचं. आता तुम्ही म्हणाल गुरुजी तुम्हाला थोडीच समजते जी, कारण की ऑनलाईन क्लास तर आहेत नाही. ऑनलाईन क्लास आपण घेत नाही कारण की आपल्याकडे तेवढा मोठा सेटअप नाही. आपण गुरुजी झालो, बाकींना सुद्धा गुरुजी बनवायचं. ज्यांची नोकरी लागली आहे त्यांना टिकवून ठेवायचं. ज्यांचं डीएड बीएड झालं आणि नोकरी लागायची आहे त्यांना नोकरी लावण्यासाठी काय करायचं? फक्त मदत करायचं. तर 4 आपण काय करूया? ऑप्शन बघूया. आपल्या वर्गमित्रासोबत सहसंबंध प्रस्थापित करतात. ठीक आहे जी, बरोबर आहे. दुसरा बघूया. वर्गमित्रासोबत प्रभावी संवाद साधू शकत नाही. अरे बाप, मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं की विद्यार्थ्यांच्या बद्दल कोणतेही नकारात्मक बाब कधीच टीईटी मध्ये चालत नाही. विद्यार्थी असा करत नाही, तसा करू शकत नाही, असं होऊ शकत नाही, असं होऊच शकत नाही. नाही आला म्हणजे कॅन्सल. तिसऱ्यामध्ये पण नाही आलाय, चौथ्यामध्ये पण नाही. डोळे झाकूनही करू शकता तुम्ही, तरी पण आपण काय करूया? वाचून घेऊया, कारण की आपल्याला कुठं ऑलिम्पिकमध्ये जायचं आहे. तर दुसरा आपण ऑप्शन वाचूया. वर्गमित्रासोबत प्रभावी संवाद साधू शकत नाही, त्याला आपण भावनात्मक दृष्ट्या स्थिर म्हणूच शकत नाही, त्यामुळे दुसरा ऑप्शन नाही. नवीन विचारांमध्ये कोणतेही योगदान देत नाही, बिलकुल असं होत नाही. वर्गमित्राच्या विचारांचा आदर करत नाही, असंही होत नाही. म्हणजे ऑप्शन नंबर 1 फायनल लॉक कर दिया जाए. आपला काय असेल? उत्तर असेल. बरोबर. त्यानंतर आपण पुढला प्रश्न बघूया. आता 2-3 प्रश्न घेतो पटपट. चला ठीक आहे, कारण की वेळ आपल्याला सर्वच विषयाचा अभ्यास करायचा आहे. ठीक आहे. चारित्र्याचा विकास रिकामी जागामुळे होतो. चारित्र्य कॅरेक्टर तर काय? इच्छाशक्तीमुळे होते. बरोबर आहे जी गुरुजी. वर्तन व व्यवहारामुळे होते, ते सुद्धा चारित्र्य विकासासाठी आवश्यक आहे. त्यानंतर नैतिकतेने, तेही बरोबर आहे. तर मग एकही बरोबर आहे, दोनही बरोबर आहे, तीनही बरोबर आहे. म्हणजे काय बरोबर आहे? तर वरील सर्व याचा काय होईल? उत्तर होईल. तुम्ही समजा बापू लोक हो सांगतो, गुरुजी लोक, गुरुजी, सर्वांना गुरुजी म्हणायचं. मी पण एक गुरुजीच आहे. तर जे काही गुरुजी आहेत तुम्ही काय करायचं? समजा तुम्हाला उत्तर असेल तर कमेंट बॉक्समध्ये करायच्या. ज्या ताई पोळ्या लाटता किंवा स्वयंपाक करता करत असतील, ताई एवढा टेन्शन घेऊ नका, पोळी जळेल किंवा भाजी जळू शकते, तुम्ही फक्त ऐका. ओटी सर काय म्हणते ऐका. ठीक आहे. त्यानंतर आपल्या विद्यार्थ्यांना समजण्यासाठी एका शिक्षकाला रिकामी जागाची चांगली माहिती असावी. कशाची माहिती असावी? तर आपण बघूया. ऑप्शन दिलेले आहेत ते बघूया. बाल मनोविज्ञान, चाइल्ड सायकोलॉजी, हो असावीच. त्यानंतर बालकांना समजण्याची प्रवृत्ती नक्की असावी, कारण की त्यामुळे आपल्याला आपल्या विद्यार्थ्यांना समजता येते. त्यानंतर अभ्यास विषयाबाबत विद्यार्थ्यांचे त्यांचे मत घेणे अतिशय आवश्यक. हेही करायचं म्हणजे पहिला यायची, दुसरा यायची, तिसरा यायची, म्हणजे काय होईल?
वरील सर्व. तुम्हाला अगोदरच सांगितलंय की विद्यार्थ्यांविषयी तुम्ही फक्त पॉझिटिव्ह ठेवा. म्हणजे असा करा की वर्गातला विद्यार्थी माझा विद्यार्थी आहे, मग माझ्या विद्यार्थ्याला काय करायचं, जेवढा पॉझिटिव्ह तेवढा तुमचे उत्तर कसे होतील, बरोबर होतील. चला ठीक आहे, पुढला आपण प्रश्न बघूया. शिक्षक दिनानिमित्त काही विद्यार्थ्यांनी तुम्हाला शुभेच्छा पत्र पाठविले. बाईसाहेब, शिक्षक दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, हॅपी टीचर डे असं तुम्हाला पाठवलं. तुम्ही काय कराल? तर इथं ऑप्शन आहे, काहीच करणार नाही. आजी असा तर होत नाही जी. त्यांचे आभार मानाल, ठीकठाक लागते. त्यांना पैसे वाया न घालण्याचे सांगाल, ठीक आहे, थोडंसं ठीक आहे. त्यानंतर त्यांनाही परत शुभेच्छा द्याल. म्हणजे शिक्षक त्या विद्यार्थ्यांना म्हणायच्या, तुला पण शिक्षक दिवसाच्या शुभेच्छा. अरे बापू, गत अशी झाली आहे का समजा विद्यार्थ्यांनी पोरांनी जर म्हणलं का मोठा होऊन मला मास्तर व्हायचं आहे, मास्तरीन व्हायचं आहे, तर लोक काय म्हणतील, तुला याच्यासाठी शिकवतो का बे, अशी परिस्थिती आली आहे. आता बघा, आम्ही काय झालेलं आहे, 2005 पासून लागले गुरुजी, 2010 पासून लागले गुरुजी, 2013 पासून लागले गुरुजी. किती वर्ष झाले हो शिकत आहोत. तरी पण आता काय म्हणते, टीईटी पास करा, नाही तर घरी जाऊन बसा. मला हा सांगायची, मी असं कोणावर ब्लेम करत नाही. समजा आपण SP साहेब DSP साहेबाला म्हणला 8-10 वर्षानंतर, अजी तुम्ही सिलेक्शनच्या वेळेस ग्राउंडवर जेवढी सेकंदात मिनिटात जेवढं रनिंग मारलं होतं, 100 मीटर 400 मीटर, आता मारून दाखवा बरं, पॉसिबल आहे का? असो, आपल्याला कोणावर काही करायचं नाही. गुरुजी लोक आहो, करून घेऊया. तर काय म्हणत आहे, सोपा प्रश्न आहे. शिक्षक दिनानिमित्त याला विसरून जावा. तुम्हाला समजा कोणी शुभेच्छा पत्र दिलं तर काय कराल, साहजिक गोष्ट आहे. समजा तुम्हाला हॅपी बर्थडे, हॅपी टीचर डे, हॅपी वेडनेसडे, हॅपी संडे असं जर म्हणलं तर थँक्यूच म्हणूया ना. तर थँक्यू म्हणजे काय होते, आभार मानणे होते. म्हणजे त्यांचे आभार मानाल. हे फक्त शिक्षक दिनानिमित्त आपण सर्व शिक्षक आहोत, आपल्याला चमकवण्यासाठी दिलं आहे भाऊ. बरोबर आहे ना ताई? हां, आपल्याला फक्त काय दिलं आहे, चमकवण्यासाठी दिलेलं आहे. आपल्याला समजा कोणी शुभेच्छा पत्र देत असेल तर त्याचे आपल्याला आभार मानायलाच पाहिजे, कारण की तो शुभेच्छा देत आहे. चला ठीक आहे. त्यानंतर पुढला प्रश्न आपण बघूया. प्रश्न कपते का जी? हां, सर्वांना एक विनंती आहे की समजा तुम्ही मोबाईलवर हा व्हिडिओ बघत असाल तर आपला मोबाईलला आडवा करा, जेणेकरून ओटी गुरुजी बरोबर दिसतील आणि प्रश्न सुद्धा बरोबर दिसतील. बालकांच्या ज्ञानात्मक विकासाच्या अवस्थांना स्पष्टपणे रिकामी जागाद्वारे ओळखले गेले. आता इथं काय आले रे बाबा, कोहलबर्ग आला, एरिक्सन आला, स्किनर आला, पियाजे आला. हे सर्वचे सर्व जे गुरुघंटाल लोक आहेत, हे भाऊ येतातच येतात. पण ज्ञानात्मक विकासाच्या अवस्था, ज्ञानात्मक विकासाच्या अवस्था, ज्ञानात्मक नाही म्हणायचं भाऊ. माझा एक मित्र म्हणे, आम्हाला एक असं काही म्हटलंय, ते प्रभात फेरी निघाली होती आणि एक असं म्हणायचं होतं, ज्ञानाचा दिवा घरोघरी लावा. आता एक हिंदी बोलणारा मुलगा होता, तो म्हणे नानाचा दिवा, तर दुसरा म्हणे नानी घरी लावा. तर याला ज्ञानात्मक म्हणूया आपण. ज्ञानात्मक म्हणूया म्हणजे काय, तो ज्ञानात्मकच आहे. ज्ञानात्मक विकासाच्या अवस्था कुणी सांगितलंय, तर पियाजे यांनी सांगितलंय. बस एवढंच लक्षात ठेवायचं, बाकी सर्व मोहमाया आहे, भूल जावा. आता पियाजे कोणते, जीन पियाजे म्हणतात किंवा जॉन पियाजे म्हणतात. काही काही ठिकाणी जीन पियाजे दिलंय, काही काही ठिकाणी जॉन पियाजे दिलंय. पण ज्ञानात्मक विकासाच्या अवस्था हे माननीय पियाजे साहेबांनी सांगितलंय, एवढं लक्षात ठेवायचं. म्हणून याचा ऑप्शन नंबर 4 हा काय असेल, उत्तर असेल. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण पुढला प्रश्न घेऊया. विद्यार्थ्यांचे विद्यालयात खेळणे का उचित आहे? आता पहिला, त्याला शारीरिक रूपाने सशक्त बनविण्यासाठी. ठीक आहे जी गुरुजी, पटून राहिलाय. ते शिक्षकांचे काम सोपे होते. हां, बस तुम्ही खेळत राहा रे भाऊ ना, मी खुर्चीवर बसतो किंवा तुमची अटेंडन्स घेतो किंवा काहीतरी लिहितो किंवा ऑनलाईन माहिती भरतो. बरोबर नाही. त्यानंतर ते वेळ घालवण्यासाठी उपयुक्त आहे. वा, टाइमपास म्हणून काय करा, खेळा. हा तर बरोबर नाही. ते सहकार्य व शारीरिक संतुलनाचा विकास करेल. हा बरोबर आहे. कारण की विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांच्या जर खेळ असेल तर एकमेकांसोबत सहकार्य आणि त्यांचे जो शारीरिक जे संतुलन आहे त्यांचा काय होईल, विकास करेल. म्हणून
म्हणून काय होईल, ऑप्शन नंबर 4, ऑप्शन नंबर 4 हा काय होईल, त्याचं बरोबर उत्तर होईल. आपण पुढल्या प्रश्नाकडे वळूया. दिसते का जी? हां, ठीक आहे. वेगवेगळ्या समजातीय समूहाच्या व्यक्तीप्रती बालकांची अभिवृत्ती रिकामी जागा आधारित असते. वेगवेगळ्या समजातीय समूहांच्या व्यक्तीप्रती बालकांची अभिवृत्ती रिकामी जागा आधारित असते. आता जी बालकांची जी अभिवृत्ती आहे ती कोणावर अवलंबून असते, हा स्पष्ट प्रश्न आहे. आपल्याला थोडासा असा मोल्ड करून विचारलेला आहे. आपणही गोल्डन दिमाग लावूया. तर त्यांच्या पालकाच्या अभिवृत्तीवर, त्यांच्या समवयस्क समूहाच्या अभिवृत्तीवर, दूरदर्शनाच्या प्रभावावर, हा तर नाही होणार गुरुजी. त्यांच्या भावंडाच्या प्रवृत्तीवर, नंतर भावंड आले, कोणाकोणाचं राहतच नाही, हम दो हमारा एक, चलो ठीक आहे. तर याच्या बरोबर उत्तर येईल की बालकांची जी अभिवृत्ती असते ही त्यांच्या पालकांच्या अभिवृत्तीवर काय असते, आधारित असते. बस एवढंच लक्षात ठेवायचं. बालकांची अभिवृत्ती पालकांच्या अभिवृत्तीवर आधारित असते. झालं. त्यानंतर पुढला प्रश्न घेऊया आपण की खालीलपैकी कोणते पूर्व बाल्यावस्थेचे वैशिष्ट्ये नाही. इथं बघा नाही म्हटलंय. पूर्व बाल्यावस्थेचीही प्रथम स्टेज पूर्व बाल्यावस्था, समूहात राहण्याची अवस्था. काय म्हटलेलं आहे, समूहात राहण्याची अवस्था. आता समूहात पूर्व बाल्यावस्था कुठं तो समूहात जाईल जी, तो बिचारा चालूही शकत नाही, बरोबर. अनुकरण करण्याची अवस्था ही थोडासा ठीक. त्यानंतर प्रश्न विचारण्याचे काय, बोलतात नाही, जी पूर्व बाल्यावस्था आहे, बोलता येत नाही. त्यानंतर समवयस्कांची खेळण्याची अवस्था. तर याच्यामध्ये याच्या उत्तर येईल की जे लहान बालक आहेत ते समवयस्कांची खेळण्याची अवस्था ही नसते. ते समूहात राहू शकतात, त्यानंतर अनुकरण करू शकतात, धापूड धुपूड प्रश्न विचारू शकतात, पण नाही असा विचारलेला आहे. तर समवयस्कांची खेळण्याची अवस्था हायच्या काय होईल, बरोबर उत्तर होईल. समजला ना जी? ठीक आहे. त्यानंतर आपण पुढला प्रश्न बघूया की विद्यार्थ्यांच्या अभिवृत्तीमध्ये बदल करण्यासाठी शिक्षकांनी खालीलपैकी कोणत्या पद्धतीचा उपयोग करू नये. काय करू नये, बळजबरीने कोणती बाब मान्य करण्यास भाग पाडणे. अरे मी तुम्हाला सांगितलं, लोकांच्याही कार्ट असेल तरी स्वतःच्या पोरग समजून शिकवा बाबा. तर बळजबरी तर चालणारच नाही. पहिला नाही. कोणत्याही बाबीची पुनरावृत्ती करणे किंवा दृढतापूर्वक व्यवहार करणे, हा तर करू शकतो आपण. त्यानंतर कोणत्याही प्रशंसनीय व्यक्तीद्वारे समर्थन व स्वीकृती घेणे, हाही करू शकतो. संदेशासोबत सहचर्य प्रस्थापित करणे, हाही करू शकतो. तर मग काय करू शकतो, अरे भाऊ करू नये विचारलाय ना जी, तर मग काय करू नये, तर बळजबरीने कोणतीही बाब मान्य करण्यास भाग पाडू नये. म्हणून याचा उत्तर काय येईल, जो निगेटिव्ह आहे तोच काय होईल, याचा उत्तर होईल. त्यानंतर आपण पुढला प्रश्न बघूया. थोडासा ऊपर करूया. चला ठीक आहे. झालं ऊपर. दुर्बल घटकातील बालक, दुर्बल ठीक आहे. विकर सेक्शन. दुर्बल घटकातील बालक म्हणजे रिकामी जागा होय. पहिला, ज्यांचे वार्षिक उत्पन्न कमी आहे अशा पालकांची मुले. आता वार्षिक उत्पन्न कमी आहे म्हणजे किती कमी आहे, त्यामुळे स्पष्ट होत नाही. काय स्पष्ट होत नाही, दुर्बल घटकाचा बालक आहे की नाही हे स्पष्ट होत नाही. जे पालक वंचित घटकांमोडतात त्यांची मुले, आता कोण, त्यालाही काही पॅरामीटर दिलेलं नाहीये. जे पालक दारिद्र्य रेषेच्या खाली मोडतात त्यांची मुले, थोडा ठीक आहे. त्यानंतर अशा पालकांची मुले जे सरकारद्वारे निर्धारित किमान वार्षिक उत्पन्नापेक्षा कमी उत्पन्न प्राप्त करतात. आता भाऊ त्यांना सर्टिफिकेट कोण देईल जी, सरकारद्वारे निर्धारित किमान वार्षिक उत्पन्नापेक्षा कमी उत्पन्न प्राप्त करतात, त्यांनाच आपण काय म्हणूया, दुर्बल घटकातील बालक म्हणूया. त्यामुळे काही समजा तुम्ही पोळी लाटत असाल तरी माझा आवाज ऐका. याचं जो खरं उत्तर येईल हा ऑप्शन नंबर 4 येईल. म्हणजे अशा पालकांच्या मुले
जे सरकारद्वारे निर्धारित किमान वार्षिक उत्पन्नापेक्षा कमी उत्पन्न प्राप्त करतात. ठीक आहे. त्यानंतर बालकांचे विचार अमूर्ततेपेक्षा मूर्त अनुभव आणि प्रत्ययाद्वारे होते, ही अवस्था कोणती आहे? बघा, मूर्ततेपेक्षा मूर्त अनुभव. कोणाचे विचार? बालकांचे विचार मूर्ततेपेक्षा जेव्हा ते मूर्त अनुभवाकडे जातात आणि प्रत्ययाद्वारे होते, अशी अवस्था कोणत्या वयोगटात असते? हा सरळ सरळ प्रश्न आहे. सीधा. चलो ठीक आहे, सीधा. तर हा याचा जो आहे, हा जो वयोगट आहे, हा वयोगट फक्त लक्षात ठेवा. तुम्ही गाडी चालवता ऐकत असाल तरी पण लक्षात ठेवा, कारण गुरुजी लोकांना भरपूर काम आहे भाऊ. तर 7 ते 12 वयोगटापर्यंत जो काही आहे, हे अमूर्ततेपेक्षा मूर्त अनुभव आणि प्रत्ययाद्वारे काय करतात? जास्त शिकत असतात. त्यामुळे ऑप्शन नंबर 1 त्याच्या काही येईल, उत्तर येईल. त्यानंतर आपण दुसरा प्रश्न बघूया. काय बघूया? एकच प्रश्न दिसते का? जी चला ठीक आहे, जितना भी दिखता है उतनाच करूया. एक क्रिकेटपटू आपले गोलंदाजीचे कौशल्य विकसित करतो, पण ते त्याच्या फलंदाजीच्या कौशल्यास प्रभावित करत नाही, त्यास रिकामी जागा म्हणतात. समजलं का जी? गुरुजी तुम्हाला समजलं? समजलं म्हणजे सर्वांनाच समजत असेल, पण याचा अर्थ प्रश्न कसे असं इकडून तिकडून विचारतात. इथं असं म्हणतो की एखादा समजा क्रिकेटपटू असेल, तो फक्त गोलंदाजीच्या बॉलिंगच्याच फक्त प्रॅक्टिस करत असेल, तर त्याची बॅटिंगची जी काही स्किल आहे, कौशल्य आहे, तो प्रभावित करीत नाही. याला काय म्हणतो? तर विधायक प्रशिक्षण बदल म्हणूया, निषेधात्मक प्रशिक्षण बदल म्हणूया, शून्य प्रशिक्षण बदल म्हणूया, की यापैकी कोणताही नाही म्हणूया. आता बदल तर आहेच ना जी. कोणता बदल आहे? शून्य प्रशिक्षण बदल. कारण की एकाची प्रॅक्टिस केल्याने त्याच्या दुसऱ्यावर कोणताच प्रभाव होत नाही. म्हणजे प्रभाव कसा आहे? प्रशिक्षणाचा प्रभाव कसा आहे? शून्य. एवढा लक्षात ठेवायचं. एकाचा प्रभाव दुसऱ्यावर पडत नाही म्हणजे काय झालं जी? शून्य, अंडा, गोला. ठीक आहे, चलो ठीक आहे. त्यानंतर आपण दुसरा प्रश्न बघूया. काय करूया? दुसरा म्हणजे पुढला प्रश्न बघूया. ठीक आहे, चला ठीक आहे. काय म्हणतो? खालीलपैकी कोणते घटक परिणामकारक अध्ययनास मदत करतात? आता लक्ष द्यायचं गुरुजी. ताई, तुम्ही पण, मॅडमजी. अध्ययन आणि अध्यापन. आता अध्ययन म्हणजे काय? शिकणे. आणि अध्यापन म्हणजे काय? शिकवणे. आता गुरुजी आपण आतापर्यंत अध्यापनाचं जास्त काम केलंय, पण आता TET मुळे काय करतो? अध्ययन सुद्धा करतो. नाही, कधी कधी मुलांना शिकवण्यासाठी सुद्धा आपण कधी कधी अध्ययन करतो. गुरुजी लोक महान असतात. चला ठीक आहे. तर अध्ययनास मदत करतात कोणते घटक परिणामकारक अध्ययनास मदत करतात? तर आपण बघूया. विद्यार्थ्यांच्या वक्तशीरपणा. बरोबर आहे, विद्यार्थी वेळेवर यायला पाहिजे, तर काय होईल? परिणामकारक काय होईल? त्यांचा अध्ययन होईल. अध्ययन म्हणजे शिकणे, ते शिकतील ना जी. त्यानंतर विद्यार्थ्यांचा पूर्वानुभव. विद्यार्थ्यांचा जो पूर्वानुभव आहे त्यालाच तर आपण जोडून काय करतो? नवीन गोष्टी शिकवतो. बरोबर है ना? इंट्रो तुम्ही DED केलं असेल, गाय समजा शिकवायची असेल तर आपल्याला काय काय करावं लागते? गायचं उत्तर यायसाठी. तुम्हाला सर्वांना माहित आहे भाऊ. चला ठीक आहे. तर विद्यार्थ्यांच्या पूर्वानुभव हाही सुद्धा बरोबर आहे. त्यानंतर शिक्षकाचे अद्ययावत ज्ञान. आता लक्ष द्यायचं, शिक्षकाचं अद्ययावत ज्ञान म्हटलंय. आता शिक्षकाचे अद्ययावत जर ज्ञान असेल तर अध्यापन प्रभावी होईल, अध्ययन प्रभावी होणार नाही. त्यामुळे हा खटकला. ठीक आहे. त्यानंतर चौथा आहे विद्यार्थ्यांची अभिरुची. बरोबर आहे, विद्यार्थी कशामध्ये अभिरुची घेतात त्याच्यावर सुद्धा त्यांचं अध्ययन काय करतो? परिणामकारक आहे की होते की नाही हे डिपेंड करते. म्हणजे आपण पॉझिटिव्ह काय काय बघितले? पहिला, विद्यार्थ्यांची वक्तशीरपणा, विद्यार्थ्यांचा पूर्वानुभव आणि विद्यार्थ्यांची अभिवृत्ती. आणि शिक्षकांचे अद्ययावत ज्ञान हे अध्ययनास नाही तर अध्यापनास प्रभावी करते, त्यामुळे तो होणार नाही. आता 1, 2, 4 कुठं आहे जी? अजय गुरुजी ऑप्शन नंबर 4. ऑप्शन नंबर 4 याच्या काय होईल? बरोबर उत्तर होईल. त्यानंतर आपण पुढला काय करूया? प्रश्न बघूया. खालीलपैकी कोणते विधान शिक्षकाच्या दृष्टीने गैरलागू ठरेल? म्हणजे शिक्षकाला लागू होत नाही. चला ठीक आहे. त्यानंतर आपण बघूया कोणते विधान शिक्षकाच्या दृष्टीने लागू होत नाही किंवा गैरलागू ठरेल. चला ठीक आहे.
शिक्षकाने विद्यार्थ्यात रुची द्यावी, हे तर लागू होईल. त्यानंतर शिक्षकाने विद्यार्थ्यांना शिस्तीचे महत्त्व पटवून द्यावे, तर लागूच होते. आपल्याला काय करायचं आहे, लागू नाही वाला बघायचं आहे. नवनवीन कार्यात प्रोत्साहन देणे, हे लागू आहे. त्यानंतर शिक्षकाने नवीन परिस्थितीचा स्वीकार करण्यास असमर्थता दर्शवावी, हा शिक्षकाच्या दृष्टीने गैरलागू आहे, म्हणून हाच याच्या काय आहे, उत्तर आहे. बरोबर. त्यानंतर आपण पुढला प्रश्न बघूया. आपल्याला एकूण 30 प्रश्न बघायचे आहेत आणि असे प्रश्न बघायचे आहेत जे बापूनो 23 तारखेला येऊ शकतात. चला ठीक आहे, बघूया. विद्यार्थ्यांची जिज्ञासा जागृत करून त्यांचे लक्ष केंद्रित करण्यास रिकामी जागा गरज लागते. कशाची गरज लागते आपण बघूया. काय करण्यासाठी, जिज्ञासा जागृत करण्यासाठी. जिज्ञासा, तर जिज्ञासा जागृत करण्यासाठी प्रबल कौशल्याची, त्यानंतर स्पष्टीकरण कौशल्याची, चेतक बदल कौशल्याची की फलक लेखन कौशल्याची. आता चौथा वाला तर बिलकुल नाही आहे. आता याच्यामध्ये जिज्ञासा वृत्ती, तर जिज्ञासा वृत्ती केव्हा लागू होईल, जेव्हा त्याची चेतनाशक्ती वाढेल, म्हणजे चेतक बदल कौशल्याची. म्हणून उत्तर क्रमांक 3 त्याच्या काय होईल, बरोबर उत्तर होईल. त्यानंतर आपण बघूया. हरी हा उत्कृष्ट जलतरणपटू आहे. हरी, इसका किसी भी जीवित या मृत आदमी से कोई भी संबंध नहीं है. हरीच्या ठिकाणी ऐश्वर्या येऊ शकते, शाहरुख खान येऊ शकते, माझ्या नाव येऊ शकते, तुमच्या नाव येऊ शकते. रिकामी जागा उत्कृष्ट जलतरणपटू आहे. या विधानातून रिकामी जागा वर्तन बदलाचा बोध होतो. आता जलतरण करणे, स्विमिंग, मछली जलती राणी, ठीक आहे. जलतरणपटू आहे म्हणजे त्याच्यात ज्ञानात्मक आहे का, भावात्मक आहे का, गुणात्मक आहे का की क्रियात्मक आहे का, हे आता चारच आपल्याला बघायचे. आता गुरुजी हा भावात्मक तर आहेत नाही. जलतरणपटू आहे, भाव, इमोशन त्याच्या काही तालुक नाही. ठीक आहे. तुम्ही म्हणाल अजी गुरुजी हा ज्ञान आहे का जी, नाही जी, अठ्ठ्या माणूसही पोहते जी, ज्ञानात्मक नाही. तर मग आता जलतरणपटू मध्ये काय करूया गुरुजी, गुणात्मक करूया की क्रियात्मक करूया जी. मग आता कसा करीन जी, नाही समजलं तर मारून देईन. आधा पादा किसने पादा, रामाजी के घोडे ने पादा, जो ज्याच्यावर आला ठोकून टाक. नाही, अरे वेळ आहे बापू आपल्याकडे. ओटी सरांचे बाकी पण व्हिडिओ आहेत, मी अगोदर सांगितलं. तुम्हाला सबस्क्राईब करायला सांगणार नाही, पण समजा भाऊ माझे जुने, पुराणे आणि नवीन व्हिडिओ पाहिजे असतील तर मग तुम्हाला माहित आहे आपल्याला काहीच घेणं देणं नाही. ठीक आहे. तर आता गुणात्मक की क्रियात्मक, गुणात्मक की क्रियात्मक. आता जलतरणपटू आहे म्हणजे काय आहे जी, क्रियात्मक वर्तन आहे. तो काय आहे, क्रिया करतो, म्हणून क्रियात्मक होईल. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही वर्गात शिकवित असताना एक विद्यार्थी चक्कर येऊन बेशुद्ध पडला तर तुम्ही काय करायला, बाबा काही तर गुरुजीच लोक आहेत, सांगा बरं जी काय करायची. ताई, मी तुम्हाला अगोदर सांगितलंय, पोळ्या लाटत असाल, स्वयंपाक करत असाल तर कमेंट्समध्ये सांगायचं नाही. आणि लाईव्ह क्लास तर आहेच नाही, त्यामुळे असं काही पटकन तुम्ही उत्तर दिलं आणि मी ऐकून घेतलं असं आहेच नाही. ठीक आहे. चला ठीक आहे. तर बघा, तर समजा एखादा विद्यार्थी चक्कर येऊन पडला आणि तुम्ही गुरुजी आहात, मॅडम आहात, तर तुम्ही काय कराल, ताबडतोब त्याला प्राचार्याकडे न्याल. भाऊ तुझ मोठ्या मोठ्या डिंगा हाकलतेस गा आमच्या मागं, तुझ पाय तर का करतेस, नाही, बरोबर नाही आहे. चपराशाला किंवा शिपायाला हाक मार, ए भाऊ ये रे, त्याला पाय रे, नाही, बरोबर नाही आहे. मुलाला प्रथमोपचार करून डॉक्टराकडे न्याल, थोडंसं बरोबर वाटते जी. कम से कम फर्स्ट एड आपण शाळेत देऊ, कारण की आपण डॉक्टर नाही, आपण मास्तर आहोत, गुरुजी आहोत. चला ठीक आहे. चौथाही बघून घेऊया ना जी. त्या मुलाला ताबडतोब घरी पाठवाल, भाऊ तुझ्या तू पाहून टाक गा, नाही, हाही बरोबर नाही आहे. त्यामुळे एक चांगला शिक्षक, एक चांगली शिक्षिका म्हणून आपण काय करूया, मुलाला अगोदर प्रथमोपचार करूया आणि त्याच्याकडे आपण त्याला डॉक्टराकडे घेऊन जाऊया. वाटल्यास आपण पालकांना काय करूया, हॅलो हॅलो जी, तुमची छकुली, तुमच्या चिंट्या, तुमच्या पिंट्या या असं झालं जी, काही जास्त प्रॉब्लेम नाही आहे, पण आम्ही आहो, तुम्ही येऊन जा हॉस्पिटलमध्ये, दवाखान्यात. चला ठीक आहे. तर मुलाला प्रथमोपचार करून डॉक्टराकडे न्याल. हा काय बरोबर उत्तर होईल. आणि भरपूरदा आलाय जी, हा असा सेम प्रश्न आलेला आहे. आपल्याला शिकवता सर्व येते भाऊ, फक्त टेक्निक पाहिजे. चला ठीक आहे. तर शिक्षक व प्राध्यापकांनी अध्ययनाव्यतिरिक्त इतर अवांतर कार्यक्रमात, आपण शिक्षक आहोत किंवा प्राध्यापक आहोत, आपण अध्यापन कार्य करणे,
किंवा अध्ययन करणे हे तर आहेत, अवांतर कार्यक्रमात आवश्यकतेनुसार लक्ष घालावे. चलो ठीकठाक वाटते. अजिबात लक्ष घालू नये, अरे सामाजिक प्राणी हो बाबा, है ना. अवांतर कार्यक्रमही आवश्यक असतात. अजिबात नाही. खूप लक्ष घालावे, नाही, खूपही नाही, म्हणजे खूप जास्तही नाही आणि अजिबात सुद्धा नाही. अतिशय कमी लक्ष घालावे, तोही नाही. तर मग काय जी, आवश्यकतेनुसार लक्ष घालावे. आता ज्या ठिकाणी आवश्यक आहे त्या ठिकाणी आपण अवांतर कार्यक्रमामध्ये काय करायचं, सहभागी व्हायचं, लक्ष घालायचं. ठीक आहे. त्यानंतर आपण काय म्हणूया, पुढला प्रश्न बघूया. काय करूया, पुढला प्रश्न बघूया. चला ठीक आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी, ऑलराऊंड डेव्हलपमेंट, त्यांचे चारित्र्य घडविण्यासाठी, ठीक आहे, त्यांचे सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी रिकामी जागा कार्यक्रमाची आवश्यकता असते. कशाची, सहशालेय कार्यक्रम, शालेय कार्यक्रम, अभ्यासविषयक कार्यक्रम यापैकी नाही. आता इथं काय म्हणलेलं आहे, सर्वांगीण विकासासाठी, चारित्र्य घडविण्यासाठी आणि सुप्त गुणांना वाव सुद्धा देण्यासाठी. तर याच्यामध्ये अजी पहिला येईल का दुसरा येईल जी बेटा, दोन्ही मध्ये कन्फ्युजन आहे जी. तिसरा ना चौथा तर नाहीच होऊ शकत. अरे बाबा, शालेय कार्यक्रम आणि सहशालेय कार्यक्रम सर्वच काय करायचे असेल तर त्याचा व्याप मोठा कोणाचा आहे, सहशालेय कार्यक्रम. म्हणजे सहशालेय कार्यक्रम त्याच्या काय येईल, बरोबर उत्तर येईल. त्यानंतर आपण पुढला प्रश्न बघूया. काय बघूया, अध्यापनाची यशस्वीता रिकामी जागामध्ये असते. कशामध्ये असते, अध्यापनाची यशस्वीता. आपण जे काही अध्यापन करतो, आपण जे काही टीचिंग करतो, त्याचं सक्सेस कशामध्ये असते, तर विद्यार्थ्यांना शिकविण्यात, विद्यार्थ्यांनी स्वतः शिकण्यात, विद्यार्थ्यांना सर्व विषय शिकविण्यात आणि परीक्षेतील निकालात. आता बापू न्यू एज्युकेशन पॉलिसी आलेली आहे, NEP 2020. तर NEP काय म्हणतो की आपलं काम असं आहे की विद्यार्थी स्वतःच शिकले पाहिजे, बस त्या लेवलवर त्यांना काय करायचं आहे, पोहोचवायचं आहे. आणि असं कुठं लिहिलं आहे जी, असं कुठला लिहिलं आहे, तर ऑप्शन नंबर 2 मध्ये लिहिलं आहे की विद्यार्थ्यांनी स्वतः शिकण्यात, हेच काय आहे, अध्यापनाचं आपलं यशस्वीता आहे. आपण असं काहीतरी करायचं की त्यांनी स्वतःवरून सर्व काय करून घ्यायला पाहिजे, मग शिकायला पाहिजे. आपण त्यांचे फक्त मेंटर आहोत, गाईड करणारे आहोत. आपण असं नाही आता तू जो म्हणला गुरुजीने तोच तेवढाच कर, नाही. पुढला बघूया आपण. अध्ययन ही रिकामी जागा, तर अध्यापन ही रिकामी जागा आहे. आता अध्ययन म्हणजे काय, लर्निंग, आणि अध्यापन म्हणजे काय, टीचिंग. आता अध्ययन म्हणजे लर्निंग. आपण आता तुम्ही सांगा, मी सांगा, आता मी गुरुजी तुम्ही गुरुजी, अध्ययन करतो की नाही. म्हणजे अध्ययन ही काय आहे, खंडित येईल की अखंडित, हे दोन तर जी खंडित अखंडित, स्थिर अस्थिर तो तर आहेच नाही, पहिला आणि दुसरा मधूनच आहे. तर अध्ययन ही खंडित आहे की अखंडित आहे, अखंडित आहे. म्हणजे अखंडितवाला पहिला चला, चलो ठीक आहे, पाहून घेऊया. तर अध्यापन ही खंडित आहे. आता मला हा सांगा, समजा तुम्ही कुठून अभ्यास केला आणि ओटी गुरुजीचा बोलणं नाही ऐकला आणि समजा TET नापास झाला 2-3 वेळेस, काय कराल जी, घरी बसाल. मग अध्यापन खंडित झाला की अखंडित राहिला जी, खंडित झाला ना. म्हणून अध्ययन ही अखंडित प्रक्रिया आहे, तर अध्यापन ही खंडित प्रक्रिया है. ऑप्शन नंबर 1 को लॉक कर दिया जाए. चला ठीक आहे. त्यानंतर आपण पुढला प्रश्न बघूया. काय करूया, पुढला प्रश्न बघूया. स्क्रोल करो. हा मोठा प्रश्न आहे. चला ठीक आहे. शाळेत एक अध्यापक आजारी पडल्यामुळे त्याचे अध्यापनाचे काम करण्यास प्राचार्यांनी किंवा तुमच्या मुख्याध्यापकांनी, मोठ्या गुरुजींनी तुम्हाला सांगितलं, काय कराल. अजी असे प्रश्न येतात भाऊ, आलेले आहेत जी. PYQ आपल्याकडे भरपूर PYQ आहेत. म्हणूनच म्हणलाय जी, आवश्यकता असेल तर बघून घ्या ओटी गुरुजीची. चला ठीक आहे. तुम्ही हा नको विचारा कोटी आहे जी, ओटी म्हणून. अजी कोटी आहे म्हणजे सोशली सोशल, यूट्यूब चॅनल वाटत असेल तर पहा, नाही तर नका पाहू. चला ठीक आहे. शाळेत एक अध्यापक आजारी पडल्यामुळे त्याचे अध्यापनाचे काम करण्यास प्राचार्यांनी तुम्हाला सांगितले, तर तुम्ही काय कराल, स्वतःचे काम सोडून त्याचे काम आधी पूर्ण कराल. बाप रे,
म्हणजे स्वतःचे पोरं मारा आणि लोकांच्या घर भरा असं नाही होत जी. त्यानंतर आपणास आधीच कामाचा बोजा जास्त आहे म्हणून जबाबदारी टाळण्याचा प्रयत्न करा. काय म्हणता मोठे गुरुजी, काय म्हणता प्रिन्सिपल साहेब, काय म्हणता हेडमास्टर साहेब, काय म्हणता मोठ्या ताई, किती काम आहे जी, मी कसा कसा करीन जी. नाही, असंही नाही म्हणू शकत आपण एक जबाबदार शिक्षक म्हणून. दुसरंही नाही, स्वतःच्या कामात व्यत्यय न आणता शक्य तेवढे त्याचे काम करा. तर त्याचे पूर्ण तर काम करू शकत नाही, तर 2 गुरुजीचं काम एक गुरुजी कसा करेल जी, 2 मॅडमचं काम एक मॅडम कसा करेल जी. पण स्वतःचंही काम सांभाळून आपण दुसऱ्याचं काम जेवढं होईल तेवढा करू शकतो. तिसरा बरोबर वाटून राहिला, चौथाही तर बघून घ्या ना जी. दुसऱ्याचे काम तुम्ही कदापि करणार नाही. नाही 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 नाही, आपण अगोदर सांगितलंय एज्युकेशन डिपार्टमेंटमध्ये नो निगेटिव्हिटी, पॉझिटिव्हिटी के साथ में चलो, सकारात्मकता हो जी गुरुजी, करून घेऊ जी गुरुजी. ठीक आहे, म्हणजे ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. त्यानंतर पुढला प्रश्न बघूया आपण. फक्त 2-3च प्रश्न आहेत जी अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत, बघून घेऊया फक्त. वर्गात अध्यापन करत असताना विद्यार्थी वर्गात लक्ष देत नाही. तुम्ही अध्यापन करता, टीचिंग करता आणि पोरं तुमच्याकडे लक्ष देत नाही, पण इतर शिक्षकांच्या तासामध्ये मात्र पूर्ण लक्ष देतात. वा 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 बाई, वा जी गुरुजी, पण तुमच्यामध्ये नाही. अशा परिस्थितीत तुम्ही काय कराल? पूर्वीप्रमाणे आपले अध्यापन कार्य चालू ठेवाल. बेटा जी मैं तो पढ़ाऊंगा, मैं तो पढ़ाऊंगी, देखना है तो देख, मेरे को क्या करना है रे, मेरी तो पगार पक्की आहे. नाही, बरोबर नाही. गुरुजी लोकायले सोबत नाही. विद्यार्थ्यांवर नाराज व्हाल. भाऊ तुम्हाला अगोदर सांगितलं होतं जी, ते गुरुमंत्र, विद्यार्थ्याच्या निगेटिव्ह काहीच चालणार नाही. टीईटी मध्ये नाराज नाही, नो चालिंग म्हणजे हाई गेला. विद्यार्थ्यांना वारंवार लक्ष देण्यास सांगाल. ए देख रे, ए बंडू इकडे लग रे, ए ताई इकडे लग रे. नाही, असं अरे कसं रे, तुम्ही समजा बरोबर कराल तर आपोआप लक्ष देईल ना. आता तुम्हीच मला सांगा, ज्या भाऊ लोकांना आवडलं असेल आतापर्यंत त्या प्रश्नात असतील, ज्या भाऊला नाही आवडलं असेल, ज्या ताईला नाही आवडलं असेल, फेकणा म्हणे वोटचा आहे तर ओटी कोटी गेला तर आम्हाला माहित नसे म्हणे. चला ठीक आहे. तर तिसराही आपण करू शकत नाही, आपण तिसरा सुद्धा करू शकत नाही. चौथा बघून घेऊया, आता असेलच नाही पण बघून घेऊया. अध्यापन मनोरंजन पद्धतीने शिकविण्याचा प्रयत्न करा. आता मनोरंजनात्मक समजा तुम्ही शिकवले तर मुलं तुमच्याकडे लक्ष देतील ना, जसे दुसऱ्या शिक्षकाकडे देतात. कारण की मुलं बदमाश आहेत जी असं म्हणू शकत नाही, कारण की दुसऱ्या शिक्षकाकडे लक्ष देतात ना ताई. हां बरोबर आहे. हां हां, म्हणजे ऑप्शन नंबर 4. त्यानंतर आपण बघूया पुढला प्रश्न, और ये रहे आपले स्क्रीन के ऊपर. आज ये पहिले पासूनच आहे गुरुजी, सांगा फालतूच्या केबीसीची झलक दाखवू नका, बोर झाला माणूस थोडंसं. चला ठीक आहे, फक्त शेवटचे 3 प्रश्न राहिलेत. प्रभावशाली व्यक्तिमत्वासाठी, अरे बाप रे, इम्प्रेसिव्ह पर्सनॅलिटी, इम्प्रेसिव्ह पर्सनॅलिटी, शारीरिक स्वास्थ्य आवश्यक आहे का? आवश्यक आहे ना जी. मी समजा असं बेडवर असं झोपून झोपून शिकवलं असतं तर तुम्ही बघितलं असत्या का? नाही. मानसिक स्वास्थ्य, काहीच्या काहीच बोललं असतं तर, काहीच्या काही अलताच्या भलताच उत्तर नाही, तोही चालत नाही. ठीक आहे, तर काय आवश्यक आहे म्हणते, हे तर आवश्यक नाही आहे. त्यानंतर आवश्यक आहे का? अजी आवश्यक आहे जी. दुसरा पण आवश्यक आहे, योग्य पोशाख आवश्यक आहे की नाही. समजा तुम्ही आता गुरुजी लोकांना म्हणतो, काही लोकांवर नाही आहे. समजा मी गुरुजी, आता तुम्हाला कशाला म्हणायचं, समजा मी बन्यानीवर वर्गामध्ये शिकवायला गेलो, का म्हणतील जी, सर्वात पहिले पोरं म्हणतील का ओटी गुरुजी पागल झाला. बरोबर आहे की, योग्य पोशाख पाहिजे ना, गुरुजी गुरुजी सारखा दिसायला पाहिजे ना, बरोबर आहे की नाही. आपण समजा 1 पीस मध्ये गेला वर्गात शिकवायला, त्या बारमुंडावर गेला, कसं होईल जी, गबळ्यासारखा गेला कसं होईल जी. त्यामुळे पोशाख काय पाहिजे, बरोबर पाहिजे. म्हणजे पहिलाही बरोबर, दुसराही बरोबर, तिसराही बरोबर, म्हणजे काय होईल, वरील सर्व गोष्टी काय आहेत, प्रभावी व्यक्तिमत्वासाठी अतिशय आवश्यक आहेत. त्यानंतर पुढला प्रश्न बघूया आपण. त्यानंतर पुढला प्रश्न काय म्हणतो रे बाप्पू, बाप्पू 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 आला का? आला, बरोबर. हां झालं. संवेदीकारक अवस्था बालकाच्या रिकाम्या जागा वयात असते. फक्त लक्षात ठेवायचं, संवेदीकारक अवस्था काय बघायचं, संवेदीकारक अवस्था ही बालकांची 0 ते 2 वर्षाची अवस्था आहे जी. बालकांच्या ज्या काही अवस्था आहेत ते तुम्ही काय करायचं, बघून घ्यायचं. संवेदीकारक जर म्हटलं तर 0 ते 2 वर्ष. चला ठीक आहे, नो फालतू बाता. 0 ते 2 वर्ष संवेदीकारक बालकाची अवस्था. ठीक आहे. त्यानंतर
एका वादविवाद परीक्षेमध्ये तुम्हाला परीक्षेत जज झालात तुम्ही म्हणून नेमले असतात, तुम्ही काय कराल? आपल्या संस्थेतील किंवा आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना अधिक गुण देता नाही, गुरुजी पार्शालिटी नाही, गुण देण्यापूर्वी दुसऱ्या परीक्षकांनी दिलेले गुण पता, गुरुजी तुम्ही किती दिले जी, बाई बाई कसा आहे जी, त्याच्या कसाच होता नाही, कशाला विचारायचे जी, आपणही परीक्षक आहो ना, तो जो देईल तो देईल, तुम्हाला वाटत देईल तोही बरोबर नाही आहे. नेहमी प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास अधिक गुण देता. आता अरे यस तो ठीक आहे रे, आपण कधी कधी नोटबुक चेक करतो ना जी, हुशार पोराचं जसंही नाव बघितलं काहीच नाही पाहिजे, राईट 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 राईट, बरोबर नाही आहे दादू, हा बरोबर नाही. तर मग काय करायचं, विद्यार्थ्यांची शैली आणि त्याने मांडलेले मुद्दे पाहून गुण देतात. तरच काय आहे, आपण बरोबर परीक्षण केला. कशामध्ये? वादविवाद परीक्षेमध्ये. म्हणजे ऑप्शन नंबर 4 याच्या बरोबर उत्तर येईल. त्यानंतर शेवटचा प्रश्न आहे. आपण असे भरपूर व्हिडिओ बघूया. फक्त काय करायचं, आता ओटी गुरुजीकडे असे मोठे मोठे सेटअप नाही आहेत, आपली काही ऑनलाईन क्लास नाही आहे, आपण 2 रुपये 4 रुपये कोणाकडून घेत नाही आणि कोणाला देत पण नाही बाबा, गुरुजी माणूस. चला ठीक आहे. तर परीक्षेतून रिकामी जागा मिळते, तर मूल्यमापनातून रिकामी जागा मिळते. काय काय मिळते? 2-2 उत्तर लिहायचे जी. परीक्षेतून काय मिळते? सर्वांक संख्यात्मक चित्र, सर्वांकश चित्र, गुणात्मक चित्र आणि विद्यार्थ्यांची माहिती. परीक्षा म्हटली म्हणजे काय येईल जी? आता परीक्षा समजा म्हटली तर काय, परीक्षा केली तर मार्क्स द्यावा लागेल ना जी, 30%, 40%, 50, 60, 70, 80, 90, 95, 97, 98, 99, 100, म्हणजे संख्यात्मक चित्र येईल. आता संख्यात्मक कुठं कुठं आहे जी? संख्यात्मक पहिला संख्यात्मक पाहिजे ना, पहिला संख्यात्मक पहिल्याच ठिकाणी आहे, बघून घेऊया. दुसरा मूल्यमापनातून काय मिळते, तर सर्वांकश. मूल्यमापन समजा केला तर मूल्यमापनामध्ये सर्वच गोष्टी आहेत आणि त्याच्यामध्ये सर्वांकश चित्र मिळते, म्हणून ऑप्शन नंबर 1 काय राहील, बरोबर उत्तर येईल. अशाच प्रकारे आपण हे आपलं जे काही मानसशास्त्र ते पेपर 1 असो किंवा पेपर 2 असो, 2025 साठी अतिशय महत्वाचं आहे बापू. तुम्ही पर्यावरण अभ्यास म्हणाल, भाषा म्हणाल, मराठी हिंदी इंग्रजी, किंवा बुद्धिमत्ता चाचणी म्हणाल, गणित म्हणाल, त्याच्यानंतर सामाजिक शास्त्र म्हणाल किंवा गणित विज्ञान म्हणाल, आपण सर्व जे काही माहिती आहे आपण 23 तारखेच्या अगोदर 1 से बढ़कर 1 करके तुमको झक्कास कर देंगे. आता समजा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर ताई, दादा, गुरुजी काय करायचं तेच करायचं. सध्या इथंच थांबतो. जय हिंद, जय भारत. आणि टीईटी काय करायचं, पास करायचं. धन्यवाद.